आईच्या गावात खरे नवीन पाकिट वय हा कुणी दिलं? हे अरे जयडीन दिले. सॉरी ते चुकून राहिलं घरी. चुकून. ए थांबा. अरे काय चाललंय ते आम्हाला बी कळू दे की. शितले तू बी आजाला पाकिट गिफ्ट केलेस काय? इतक्या म्हणजे ह्याच्याकडे 2-2 पाकिट आणि आम्हाला एक बी नाही. हा पण राहुल्या एक बघितलंस का? काय आजानं जयडीने दिलेलं पाकिट जवळ ठेवले, शितनीला दिलेलं नाही. म्हणजे जयडीचं अगदी आपल्या जवळ ठेवलंय आणि शितनीचं घरात वय. बघ का कशी माणसं असतात. हा म्हणजे जयडीने दिलेलं जवळ, शितलीचं घरात. ऐ, हितनं पुढं मी दिलेलं पाकिट तुझ्या जवळ नसल तर तू आहेस आणि मी हाय. कळला? अगं पण इतक्या माझ्या जर गर्लफ्रेंडनं जर मला पाकिट दिलं असतं आणि आता जर माझं घरात विचारलं असतं तर मी हुसेन बोल्ट सारखं पळत जाऊन आणलं असतं. विषयच नाही. मग प्रेम ब्रेम काय हाय का नाही? लई शहाणा आहेस तू. अरे साताऱ्यात आहे आपण, काय तांदूळला जाऊया मी. मग जा काय जा. अगं काहीतरी काय बोलते शितले, अर्धा तास लागतोय जायला. हे रावल्या काय शहाणा आहे रे. जा. अगं कसं जाऊ मी? 10 अगं पण 9 8 एक किल्ली दे. 7 अर्ध्या ना किल्ली. मला प्लीज म्हण. 6 अरे प्लीज राहू दे. दे 5 प्लीज दे. 4 हा आज जातो. सॉरी. शेडे अगं आजाची काही कपडे असतील तर ती पण धुवून टाक की. त्या पोराला त्याचं काही पडलंच नाही बघ. आपली कपडे कुठली धुवायची कुठली नाही धुवायची त्याला काहीच कळत नाही. आल्यापासून निस्ता हुंदडतोय बघ. ऊन पडले कपडे वाळून निघतील म्हणून म्हटलं तुला. हा. हे कुठलं पाकिट? हा हेच नवीन घेतलंय वाटतं. जेडे तुला काय अक्कल आहे का ग? कुणी सांगितलं तुला कपडे धुवायला? आजा का रे बोलतोस त्या पोरगीला? ती पोरगी उडी राबते तुझ्यासाठी आणि तिला असं बोलतोस होय तू? तसं नाही, पण मी सांगितलं होतं ना माझ्या कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही म्हणून. मग हात न लावता कपडे कशी धुवायची मग? धुतो माझं मी नंतर. ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. तुम्ही पाकिट न्यायला परत आलाय? होय म्हणजे चुकून तू दिलेलं पाकिट नेलं ना, पण पैसे या पाकिटात राहिले म्हणून जातो मी. भेटली का तुझी हाऊस? त्यांचं जे एवढं राबतीयस त्याची तर किंमतच नाही. आणि बघितलं नाही येता जाता घालून पाडून बोलतात तरी तू फिर भाव टाकत त्यांची सेवा करीत. अगं तो काय मुद्दाम बोलतोय का? गडबडीत असल. तुम्ही नका त्यांची बाजू घेऊ. काय चाललंय काय नाही ते दिसतंय की. मी एवढी फेडरेशनची अध्यक्ष असून कधी गडबड करत नाही. आणि ती आल्यात म्हणून यांनी गाडी हिथं लावली आणि गेलं कारखान्यावर चालत. मी एवढं रक्ताचं पाणी करते कमवते का तर त्यांना काय कमी पडू नये म्हणून. आणि ही पोरगी एवढी सेवा करते तरी मी बघितलं ना कसं बोललं ती. काय माझ्या पुरीने एवढा काय गुन्हा केला होता? कामच करत होती ना.
एवढं काय झालं होतं चिडायला? अगं त्याला नाही आवडत त्याच्या वस्तूला हात लावलेला. तर सोन्याच्याच नाहीत का? बघायला गेलं तर 5 पैसे घरात द्यायचे माहित नाहीत, स्वतःहून घरासाठी कधी काही केलं नाही, आणि ही पोरगी एवढी सेवा करते तरी बी तिला बोलतात. आणि जीजी ते आजच नाही बर का, कायमच आहे. तरी बी ह्याच जीव लावा, खाऊ पिऊ घाला. डेडे तुला सांगून ठेवते, पुन्हा जर गोंडा घोळत बसलीस ना तर माझ्या एवढी वाईट कोण नाही. आणि तुला जर एवढंच वाटतंय ना तर जाऊन बस कुठं तरी, बघ न्यायला तरी येत्याल का. येत रे. आईच्या गावात इतक्या, अरे 120च्या स्पीडनं आला का काय? अर्ध्यातनं चालय ते. होय ए अर्ध्यातनं चाललोय. एकदा मिशनवर गेलो ना की गेलो, काय संपल्याशिवाय माघारी येत नाही. मग कळलं? हा पण काय माहितीये का राहुल्या, म्हणजे मिशन काय आहे ना ते नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे काय शहीद व्हायची भीती नसती र. पण इतक्या हा. तो असले ह्याच्यात तूच शहीद उचील, पण आजा व्हायचा नाही. मला फुल कॉन्फिडन्स आहे आजाव. ग बसतो का आता? गप तो. आजा आता पण तू ठीक आहे, पण एक गोष्ट कायम म्हणजे शेवट पण तू लक्षात ठेवायची. मी दिलेलं पाकिट सोडून दुसरं कुठलं बी पाकिट वापरलं ना तर तुझ्या एवढी वाईट कोण नाही बाई, माहितीये मला, माहितीये. समजा चुकून बिकून वापरलं तर? कळलं की मला, कळलंय. चला आता. चला. ठीक आहे. हा. बरं. हा. कालपर्यंत ती ठीक होती, आज काय झालं हिला? मला सांग, तू आता प्रेमाची कबुली दिलीस ना, हा मग आता काही गरज नसते. हा? हा. असं असते माहितीये का, जवळ तू प्रेमाची कबुली देत नाहीस का नाही, तोवर तुझा हक्क गाजवता येत नाही. हा. पण भावा तू एकदा का कबुली दिली की तुझ्यावर फक्त तुझा नाही तर तिचा पण हक्क असतोय. म्हणजे मी मरणार आहे. अरे ही तर नुसती सुरुवात आहे. आता काय आली या बोगाची, पुढे काय होणार काय माहिती. चल मी उत्तर पुढे.